मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी आज महायुतीची आढावा बैठक होते। एकनाथ शिंदे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। कोल्हापूरमधनं संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधनं धैर्यशील माने हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी आज महायुतीची आढावा बैठक पार पडते आणि या आढावा बैठकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये। या दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये येत आहेत। शेखर पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा हा कोल्हापूर दौरा कसे एकूणच कार्यक्रम असणार आहेत? गुरु आज दुपारनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत। तर या दौऱ्यामध्ये अनेक भेटीगाठी देखील घेणार आहेत। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वडिलांच्या निधनामुळे सांत्वनपर भेट देखील होणार आहे। तर सायंकाळी महायुतीची एक महत्वपूर्ण बैठक देखील जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। तर आपण पाहिलं तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र हातकणंगलेमधून प्रकाश आवाळे जे महायुतीचे सहयोगी आमदार आहेत त्यांनी बंडखोरीचाच आता पवित्रा घेतलेला काल त्यांनी स्वतःची उमेदवारी देखील जाहीर केलेली। त्यामुळं एकीकडे हे सगळं सुरू असताना बंडखोरी रोखण्यामध्ये देखील शिवाय त्यांच्याशी या संदर्भात काय बातचीत होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय आता दौरा देखील महत्वाचा असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या दोन्ही उमेदवारांसंदर्भात अनेक मेळावे होत आहेत। मात्र हातकणंगले संदर्भात तशा पद्धतीनं मेळावे अजून ताकदीनं दिसत नाहीत आणि म्हणूनच आता हा दौरा जो आहे तो शिंदे यांचा अतिशय महत्वाचा असणार आहे। या दौऱ्यामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गुरु बरोबर, धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद शेखर।